सध्या एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे, ती म्हणजे भारत आणि अमेरिकेचा मोठा व्यापार करार झाला आहे. पण या कराराचा तुमच्या खिशावर आणि तुमच्या कष्टाच्या पैशावर काय परिणाम होणार आहे? खरंच अमेरिकेचं सोयाबीन आणि मका भारतात येऊन आपले बाजारभाव पाडणार आहेत का, की हे फक्त राजकारण आहे? आज आपण या गोष्टीचं संपूर्ण गणितच मांडणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रश्न हा तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्याच अस्तित्वाचा आहे. सोयाबीन आणि तेल याचे गणित नेमकं कसे असणार आहे ते आपण एकदा पाहूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सागर जगताप आणि आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज चॅनल. मित्रांनो, आज 10 फेब्रुवारी 2026 आपल्याकडे सोयाबीनचा भाव साधारणपणे 4,500 ते 5,700 रुपयांच्या घरात आहे. पण विचार करा, जर सरकारने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन तेलावरचा टॅक्स जर कमी केला आणि बाहेरून स्वस्त तेल भारतात आलं, तर आपले स्थानिक ऑइल मिल मालक तुमच्याकडून सोयाबीन का खरेदी करते? जरा विचार करा. जेव्हा मिल मालकाला आयात केलेलं तेल स्वस्त पडेल, तेव्हा तो तुम्हाला 6,000 रुपये भाव देईल का? असे झाले तर मग मार्केटमध्ये सोयाबीनची मागणी ही कमी होऊन भाव 200-300 रुपयांनी नक्कीच पडते. तुम्हाला काय वाटतं, हा करार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे की नाही? आता वळूया मक्याकडे. अमेरिकेत मक्याचं उत्पादन प्रचंड आहे. तिथून DDGS म्हणजेच मक्यापासून बनलेलं स्वस्त पशुखाद्य भारतात आणण्याची सध्या चर्चा जोरात सुरू आहे. आता इथे नेमका पेच आहे. हे स्वस्त खाद्य आल्यामुळे आपल्या पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसायातील शेतकऱ्यांचा फायदा हा नक्कीच होणार आहे. हे जरी मान्य असले तरी जे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून मका पिकवतात त्यांचं पुढे काय? जर परदेशातून स्वस्त मका आला तर आपल्या शेतकऱ्याच्या मक्याला 1400 ते 1500 रुपयांपेक्षा जास्त भाव हा मिळेल का? एका शेतकऱ्याचा फायदा करण्यासाठी दुसऱ्या शेतकऱ्याचा बळी तर दिला जात नाही ना? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही का? आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अमेरिकेतला शेतकरी सरासरी 1,000 ते 2,000 एकर वरती शेती करतो, तीही मोठ्या मशीन्स आणि प्रचंड सरकारी अनुदानावर. आणि आपण आहोत 2-4 एकरवरती पावसाच्या भरोशावरती शेती करणारे शेतकरी. माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे, एका बाजूला 1,000 एकरवाला हायटेक अमेरिकन शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला आपला निसर्गाशी झुंजणारा मराठमोळा शेतकरी, या दोघांमध्ये समान स्पर्धा होऊ शकते का? हो, की हा सामना सुरू होण्याआधीच आपण हरलो आहोत? सध्या तरी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण दुधावर अजून तरी निर्णय झालेला नाही. पण सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनी आता सावध राहायला हवं. मित्रांनो, या भारत अमेरिका कराराकडे तुम्ही नेमकं हे कसं बघता? हे आपल्यासाठी जागतिक बाजारपेठेतील संधी आहे की शेतकरी संपवण्याचा डाव? खाली कमेंट मध्ये तुमचं रोखठोक मत नक्की मांडा, कारण तुमचं मत सरकारपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे. माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आताच 5 शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या अभ्यासू व्हिडिओ मध्ये. जय हिंद,